विविध भारती पुणे मंजिरी गानू सादर करत आहे पुणे वृत्तांत। लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान होत आहे। सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत होणाऱ्या या मतदान प्रक्रियेत पात्र मतदारांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवावा असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे। या निवडणुकीसाठी 71,85,000 पात्र मतदार आहेत। अमोल कोल्हे, श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील आणि प्रथमच लोकसभेची निवडणूक लढवणाऱ्या पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील सर्वच उमेदवारांची आणि त्यांच्या राजकीय पक्षांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे। गेल्या निवडणुकीत पुणे शहर लोकसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झालं होतं। मात्र यंदा प्रशासनानं मोठ्या प्रमाणावर मतदार जनजागृती मोहीम राबवली, त्यामुळे यावेळी पुण्यात किमान राज्याच्या सरासरी इतकं किंवा त्याहून जास्त मतदान होईल असा विश्वास स्थानिक प्रशासनानं व्यक्त केला आहे। गेल्या 2-3 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा परिणाम मतदान प्रक्रियेवर होऊ नये या दृष्टीनं मतदारांच्या सोयीसाठीची पुरेशी खबरदारी घेतली जाईल असं प्रशासनानं म्हटलं आहे। मतदानाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। 5,000 पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे 2,000 जवान, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या तुकड्या तसंच राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत। मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून 716 आरोग्य सेवक उपलब्ध करून देण्यात आले आहेत। आशा कार्यकर्त्यांचं यामध्ये सर्वाधिक प्रमाण आहे। त्यांना केवळ 200 रुपये न देता 700 रुपये मानधन द्यावं अशी मागणी पुणे जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्या किरण मोघे यांनी केली आहे। गेल्या 5 वर्षात पुणे जिल्ह्यात मतदारांच्या संख्येत 24 लाख मतदारांची भर पडली आहे, तर विविध कारणांमुळे 11,25,000 मतदारांची नावं मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत। याशिवाय सुमारे 4,35,000 मतदारांच्या नाव आणि पत्त्यांमध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे। 2019 पासून पुणे शहरासह जिल्ह्यात एकही निवडणूक झालेली नाही। मात्र या कालावधीत किमान 3 ते 4 वेळा मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम राबवला गेला। पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागानं वैद्यकीय कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण, अतिजोखमीच्या गर्भवतीची नियमित तपासणी, वैद्यकीय उपकरणाची उपलब्धता अशा उपाययोजना केल्यामुळे ससून रुग्णालयावरचा ताण कमी झाला आहे। गेल्या 1 वर्षापासून प्रत्येक महापालिकेच्या प्रसूती केंद्रात गुंतागुंतीच्या गर्भधारणेसाठी साप्ताहिक बाह्य रुग्ण विभाग, यंत्रसामग्री आणि भूलतज्ञ आणि बालरोग तज्ज्ञासह मनुष्यबळ नियुक्त करण्यात आलं आहे, असं पुणे महापालिका सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर वैशाली जाधव यांनी सांगितलं। ख्रिश्चन धर्मियांतर्फे दरवर्षी मे महिन्यातील दुसरा रविवार मदर्स डे म्हणून साजरा करण्यात येतो। या निमित्तानं आज पुणे शहरातील विविध चर्चमध्ये प्रभू येशूची प्रार्थना आणि आईची महती सांगणारे विविध मार्गदर्शनपर कार्यक्रम झाले। पुण्यात तंतुवाद्य वादनाला आणखी प्रोत्साहन देऊन नव्या पिढीतील आश्वासक कलाकारांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून द्यायला हवं अशी अपेक्षा तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांनी आज पुण्यात व्यक्त केली। राईज या उपक्रमाअंतर्गत सरोदवादक सारंग कुलकर्णी यांचा विशेष सन्मान पंडित तळवलकर यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते। गांधर्व महाविद्यालयाच्या पुणे शाखेचा 92वा वर्धापन दिन महाविद्यालयाच्या विष्णू विनायक स्वर मंदिरात नुकताच साजरा झाला। यावेळी सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका रेवा नातू आणि कल्पना झोकरकर यांच्यासह अन्य कलाकारांनी टप्पा, तराणा, त्रिवट, चतरंग, ठुमरी, दादरा हे प्रकार गायन आणि वादनातून सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केलं। बहुरंग आयोजित 17वा आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सव येत्या 15 आणि 16 मे रोजी पुण्यात होणार आहे। आदिवासींची संस्कृती, भाषा, संगीत, नृत्य यातील वेगळेपणा सामान्य प्रेक्षकांना समजावं या उद्देशानं या महोत्सवाचं आयोजन केल्याचं आयोजक डॉक्टर कुंडलिक केदारी यांनी कळवलं आहे। पुणे रेल्वे स्थानक परिसरात अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या 345 फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली आहे। या विक्रेत्यांकडून 2,12,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे। पुणे आणि परिसरात गेल्या 2 दिवसात झालेल्या पावसामुळे कमाल तापमानात बरीच घट झाली आहे। आजही दिवसभर ढगाळ हवामान होतं।
उद्या विजांसह पावसाची शक्यता असून कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू संध्याकाळी 6 वाजता विविध भारती पुणे केंद्रावर ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.